स्वागत आहे। गौरी गणपतीचा सण आलेला आहे आणि अशातच आपल्या बाप्पांना सजवण्यासाठी काय काय ऑप्शन आहेत हे आपण मार्केटमध्ये फिरत असतो, शोधत असतो आणि म्हणूनच आज मी आली आहे तुमच्या लाडक्या ज्ञानदा रामतीर्थकर हिला इथे घेऊन आणि आम्ही आलोय बोरिवली येथील धनश्री आर्ट ज्वेलर्स मध्ये। ज्ञानदा आहे माझ्यासोबत। ज्ञानदा प्लीज वेलकम। हेलो 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 हेलो। फारच छान। आवाज गेलाय। बरं नाही वाटत आहे, पण मला असं वाटतंय मुली किंवा बायका किंवा मैत्रिणी आणि त्यांची खरेदी हे एक अतूट नातं आहे, जे कशी काही असली तब्येत तरीही तो एक उत्साह कुठून कसा येतो माहित नाही। त्यामुळे आज ह्या माझ्या मैत्रिणींनी मला इन्व्हाइट केलंय खरेदीसाठी। सो आता आम्ही छान छान खरेदी करतो, काय करतो ते तुम्हाला दिसेलच। येस, आणि ज्ञानदाच्या घरी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे गौरी गणपती असतात। सो तिच्या बाप्पासाठी आणि ती आज असं म्हणणार नाही, ज्या दिवशी गणपती असेल, गौरी असतील, तिच्या घरी ती कशी सजेल धजेल, एकंदरीत सगळं शॉपिंग आज आम्ही इथे करणार आहोत आणि बघायचे ज्ञानदा कशी सजते धजते, तिला कुठले दागिने आवडत आहेत, ती तुम्हाला कोणते ऑप्शन दाखवते। तर या धनश्री आर्ट ज्वेलर्स मध्ये जाऊया। येस। आता आम्ही तुम्हाला सांगितलं तसंच की आम्ही आलोय ज्ञानदाच्या घरी गौरी गणपती असतात। सो तिच्या गौरीसाठी, तिच्या गणपतीसाठी शॉपिंग करण्यासाठी आम्ही आलोय आणि इथे भरपूर व्हरायटी आहे ज्ञानदा। सो सुरुवात करूया। माझ्या मते एवढं बघून खूप सारं काय काय घेऊ काही नको असं सुचत नसेल तुला, सो आपण गणपतीच्या दागिन्यांपासून स्टार्ट करूया आणि आपल्यासोबत चैताली ताई आहेच। येस येस। नमस्कार नमस्कार। छान आहे कलेक्शन। सो ह्या बिग बाई आहेत, बिग बाई गणपतीसाठी। सो छोट्या गणपतीपासून मोठ्या गणपतीपर्यंत तुम्हाला सर्व सायझेसच्या मिळतील। घंटी आहे, छोट्या मोठ्या मोदकाच्या, त्याच्यानंतर शस्त्र आहेत, परशू आहे, हातातली फुलं आहेत, कडे आहेत, सोनपट्टी आहे आणि मुकुट आहे। सो त्याच्यानंतर पान आहे, याच्यावर सुपारी आहे, अष्टगणपती आहे, सगळं गणपतीचं जे काही लागणारं असतं ते सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे। ओके ओके। सो ज्ञानदा, गणपतीला घरी सजवताना सगळ्यात जास्त तुझा फोकस कुठल्या दागिन्यांवर असतो? तुमच्या घरी गणपती असतो तेव्हा आमचे दागिने तसे बाप्पाचे ठरलेले आहेत, तेच दरवर्षी आम्ही घालत असतो। आता ह्या दुकानात म्हणजे धनश्री आर्ट ज्वेलर्स मध्ये आल्यानंतर मला आता असं वाटतंय की त्याच्यामध्ये जरा अपग्रेडेशन करता येईल। ओके येस, नक्कीच। सो आता तुला काय जास्त, आता बिग बाई मध्ये तू बघितलं असेल छोट्या बिग बाई, पण बिग बाईसाठी काहीतरी प्रोव्हिजन असली पाहिजे ना ऑलरेडी मूर्तीला? दोन्ही प्रकारे आहे। जर ऑलरेडी गणपती बाप्पाला होल असेल तर तुम्ही ही घालू शकता, घालायची जी बिग बाई असते, आणि जर होल नसेल तर तुम्ही ही प्रेसची पण घेऊ शकता, जेणेकरून हे असं फोल्ड करून बाप्पाच्या कानामध्ये बिग बाली प्रॉपर बसवू शकता। ओके। सो दोन्ही प्रकारच्या बिग बाली आहेत। जर बाप्पाला ऑलरेडी असेल कानात होल तर ही, किंवा नसेल तर मग प्रेसची घालू शकतो। ओके ओके। सो अशा दोन्ही प्रकारच्या आहेत। मला हे आवडलंय फार, जास्वंदाची कंठी, जास्वंदाची कंठी खूप आवडलंय, खूप क्यूट आहे। ते हे छोटं आणि मोठे असे दोन्ही मध्ये आहे की फक्त छोटीच आहे? आता मोठे आहे, पण मोठा आपला स्टॉक संपलेला आहे। ओके ओके। सो आपल्याला मागवावं लागेल। ओके। तर माझ्या मते ज्ञानदा इथे पण तुला वेगवेगळे म्हणजे मोती मध्ये पण दिसते, हे सगळ्याच खूप छान डायमंड मध्ये पण सगळ्याच खूप छान आहेत, खूपच छान आहेत। आता आमच्या घरचा जो बाप्पा असतो त्याला ही जास्त सूट करेल असं वाटतंय मला। ओके। कारण दरवर्षीच ती मूर्ती ठरलेली असते। काही काही जण दरवर्षी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मूर्त्या घेतात किंवा काय, आमचं ते साईज आणि सगळंच रुपडा ठरलेला असतं बाप्पाचं। किंवा ही पण मला आवडतीये, ही पण खूप छान आहे, क्यूट आहे। मला असं वाटतं आपण हीच बाजूला काढूया। ओके।
बाळी तेरी बाप्पासाठी. आता कंठीमध्ये तिथेही ज्ञानदा दरवर्षीप्रमाणे काही ना काहीतरी आपण म्हणतो, जसं की आपले दागिने जसे अपग्रेड होत असतात, वेगवेगळ्या डिझाईन्स येत असतात, त्याच्या ह्याच्यामध्येही आपल्याला इथे फक्त जास्वंद दिसलं तरी जास्वंद आणि दुर्वा इथे मिक्स दिसतात. येस येस, हे पण मला आवडलंय फारच, पण हे मला जरा जास्त आवडलंय. ओके, पण ह्याच्यामध्ये छान प्रकारे म्हणजे फक्त डायमंड आहे, मोती डायमंड आहे इथे माझ्या मते हे कुंदनचे. हो, हे पण खूप क्यूट आहेत, खूपच क्यूट आहे. तुझी बाप्पाची मूर्ती केवढी असते ज्ञानदा? छोटी? एवढी छोटी, 1-1.5 फूट. 1-1.5 फूट. ह्या कोणत्याही होऊन जातील. ही थोडी मोठी आहे पण ह्या सगळ्या त्या साईज मध्ये आहेत. बरोबर. ही एक आवडली आहे मला माळ. पण माझ्या मध्ये तू असं म्हणजे असं सेटच घेणार आहेस की ह्याला शोभेल असा, की म्हणजे नेमकं तुझ्या आता डोक्यात काय एवढे दागिने बघितल्यानंतर की त्या तसा सेट घ्यायचा की वेगवेगळी जशी डिझाईन आवडेल तशी? मला असं वाटतं जशी डिझाईन आवडेल तशी, कारण बाप्पाला काहीही परिधान केलं तरी बाप्पा आपला गोडच दिसणार आहे. आता सध्या साईज आणि ह्या सगळ्या गोष्टी ते विचार माझ्या डोक्यात जास्त चालू आहे. ते अगदीच खूप छोटस पण दिसायला नको, पण एकदम म्हणजे जास्त पण दिसायला नको. आता मी पर्सनली तशी आहे ना की मला हेवी ज्वेलरी वगैरे मला सहन होत नाही, तर मला सहन होत नाही, मी बाप्पाला कशाला त्रास द्यायचा असं आहे. तर ते मला एक छान, त्याच्यामुळे मला हे फारच आवडलंय. ते खूप आटोपशीर वाटतंय, म्हणजे एकदम डोलारा पण वाटत नाहीये. आणि आमच्याकडे जेवढ्या साईजचा गणपती असतो त्याच्यासाठी हे परफेक्ट वाटतंय मला. ऑल्सो हेही वाटतंय, पण याच्या बाबतीत मी आता थोडी डायसी आहे. आणि मी जी बाळी बघितली ती गोल्डन एक्झॅक्टली, त्यामुळे जरा हे, पण मला हे पण आवडलंय, पण हे जरा जास्त आवडलंय. आणि हे सुद्धा आवडलंय खरं तर दुर्वांचं, पण मला फक्त त्याची थोडी किंचित भीती वाटतेय, म्हणजे हार वगैरे आपण घातला बाप्पाला अडकलं वगैरे काही तर टेन्शन नको. पण ही डिझाईन फारच युनिक आहे, ऍक्च्युली युनिक आहे ह्या दोन्हीही. पण चैताली ताई, तुमच्याकडे असं वेगळं काही कलेक्शन आहे जे आपण गणपतीचे दागिने आता प्रत्येक ज्वेलर्स मध्ये असतातच, पण तुमच्याकडे तुमचं युनिक अशी कुठली गोष्ट आहे गणपतीच्या दागिन्यांमधली? ओके, सो बेसिकली कंठीमध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला ही डिझाईन खूप वेगळी मिळेल, फुलांची जी आहे बाप्पाची, कारण ही सहज तुम्हाला कुठे मिळणार नाही. प्लस ताईंना जो हार आवडला, दुर्वा हार, ही सुद्धा युनिक डिझाईन आहे जी फर्स्ट टाइम ह्या गणपतीला स्पेशली आपण आणलेली आहे. प्लस जास्वंदीचं असेल. त्याच्यानंतर तुम्ही पान बघाल, सो पानामध्ये पण सुपारीवर अष्टगणपती आहेत, हेही यावेळेला नवीन आहेत. बाप्पाचे कडे आहेत, प्लस हा दुर्वा आहे. अरे वा वा वा, आपण फार क्यूट आहे. आणि माझ्या मते सिंगल, आता ज्यांना हे घ्यायला जमत नाहीये किंवा एक त्यांना डेलिकेट घ्यायचं, माझ्या मते सेपरेट जास्वंदाची फुलं, सेपरेट दुर्वा, अशा गोष्टीही आहेत. ओके, ह्याला तुम्ही एकतर हे पण लावू शकता, धागा बांधू शकता, पण गोंडा वगैरे पण त्याला देऊ लावून. आणि जर एकदमच बसवायचं असेल तर डबल टेप लावून सुद्धा आपण बाप्पाच्या सोंडीला हे व्यवस्थित बसवू शकतो. करेक्ट. ओके, नाईस. लवचिक आहे आणि तसं म्हणजे प्रत्येक मूर्तीला घालण्यासाठी. आणि हे इथे हे पण सोनपट्टीच आहे. सो ही डायमंडची सोनपट्टी आहे. ओके, आता जरा पुढे येऊया, ज्ञानदाच्या बाप्पाविषयी पण जरासं जाणून घ्यायचंय. पण ज्ञानदा, किती वर्ष झालं साधारणतः बाप्पा घरी येतो? बापरे, खूप वर्ष. हो, खूप वर्ष. म्हणजे माझे आजोबा सगळ्या भावंडांमध्ये मोठा भाऊ होते, प्लस आता माझे वडील सुद्धा सगळ्या भावंडांमध्ये मोठा भाऊ आहे, त्यामुळे आमच्याच घरी गणपती बसत आलाय आधीपासूनच रामतीर्थकरांचा. म्हणजे जेवढी वर्ष मी आहे आता तेवढी वर्ष तर मी बघतेच आहे गणपती, पण त्याच्याही कैक वर्ष आधीपासून आमच्या घरी गणपती बसतो. आणि गौरी गणपती दोन्ही. ओके, आणि मग माझ्या मध्ये गौरी अशा तुमच्या अशा महालक्ष्मी असतात की नेमकी तुमच्यातली प्रथा काय गौरी? आमच्याकडे सुगडाची गौर असते. ओके, जी म्हणजे
तांब्यावर तांब्या थोडक्यात सांगायचं झालं तर. आधी त्या गौरी म्हणजे मातीचे सुगड असायचे, ते मग त्याच्यावरती सगळं म्हणजे एक थोडक्यात चित्र काढणे, तिला डोळे, तिचे दागिने, अच्छा, नाकात नथ, हे सगळं आपण घरी करायचो. आधी माझे आजोबा करायचे, मग आई करायला लागली, कधी कधी मीही ते केलेलं आहे. आणि त्या प्रकाराला खरं तर गौर लिहिणं असं म्हणतात. ओके. पण जसं जनरेशन बाय जनरेशन चेंजेस होत गेले तसं आम्ही एक गौर पेंट करून घेतली जी तांब्याची आहे. अच्छा, ओके. जी ऑलरेडी पेंटेड आहे, म्हणजे जी ऑलरेडी लिहिलेली आहे. मग आपण जसं तिला डेकोरेट करू. आता तुम्ही तांब्यावर तांब्या अशी गौर असते. येस. ओके. पहिले सुगडीवर सुगडी अशी होती आणि आता तांब्यावर तांब्या. अच्छा. मग त्यांनाही साडी नेसवण्या वगैरे ते प्रॉपर होतं? साडी नसते आता, ती उभी गौर नसते जिला साडी नेसवली जाते किंवा काय. तर आम्ही म्हणजे एक खणाचं मोठं ब्लाऊज पीस पण पुरतं, जे असं हे तांब्यावर तांब्या असं असेल तर असं बाजूनी एक नेसवलं की ते इनफ होतं. म्हणजे पूर्ण ते साडी नेसवणं अशी त्या उभ्या गौरी आमच्याकडे नसतात. पण मग नंतर तिला काय गळ्यातले, कानातले, तिचा मुकुट, वेणी, गजरा, ह्या सगळ्याच गोष्टी येतातच. आता गौरीचा विषय निघालाय म्हटल्यावर गणपतीचे दागिने आपण पाहिले, त्याच्याले नवनवीन प्रकार पाहिलेत, नवीन डिझाईन्स पाहिल्या. आता गौरीसाठी भरमसाठ दागिने इथे आहेत आणि माझ्या मते मंगळसूत्र असू दे, कानातले असू दे, प्रत्येक ज्वेलरी ही युनिक आहे. सो आता आपण जरा गौरीचे दागिने एक्सप्लोर करूया. येस. मंगळसूत्र बघायला तर मोत्याचे आणि त्याला सरी आहे, फार गोड. हेही आवडलं मला. याला कलश आहे. येस, आणि मोत्याचं काम आहे त्याच्यामध्ये. वा वा. ठुशी आहेत आपल्या. येस, ठुशी आहेच. आमच्या गौरी कलेक्शन मध्ये ठुशी आहे. पण तू काय असलंच पाहिजे. पारंपरिक दागिने छान शोभून दिसतात. तर तुझ्या गौरीला म्हणजे तू जसं म्हणालीस गणपतीसाठी स्पेशलचे दागिने ठरले किंवा मूर्ती ठरली की आपले बऱ्यापैकी दागिने ठरलेले असतात. तुझ्या गौरीसाठी असं काही स्पेशल की वर्षानुवर्ष तुम्ही ते दागिने वापरता किंवा घरातले आपले काही सोन्याचे खरे दागिने असतात ते तुम्ही वापरता, असे कुठली स्पेशल आहे? ते ना गणपतीला व्हायचं एक गंमत अशी व्हायची की जसं तू म्हणालीस खरे दागिने आपल्या घरातले वगैरे, तर केदारसाठी अरे लहान असताना काही दागिने केले जातात बघ बाळाला. चेन होती माझ्याकडे पण आहे आणि केदारकडे पण. तर ते काय ते आपल्या लॉकर मध्येच असतात ना किंवा कपाटात थोडक्यात. तर बाप्पाला कुठली चेन घालायची ह्याची सुद्धा चर्चा व्हायची किंवा कुठली. आणि बाबा असं काय फारसं लक्ष नाही द्या. हा दिसली, घेतली, घातली. मग माझी चेन घातली बाप्पाला, तुझी चेन नाही घातली, माझी चेन घातली बाप्पाला. हे असं एक फार लाडीक क्यूट भांडण म्हणा किंवा एक नोकझोक व्हायची माझी आणि केदारची. आणि गौरीसाठी आमच्याकडे ठुशी तर आहेच आहे. गौरीसाठी एक ही अशी आहे जिला काय आपण म्हणतो गादी. महालक्ष्मीला फार असे आपण बघतो, म्हणजे महालक्ष्मीच्या गळ्यात बघतो. आणि ह्याचं म्हणजे आमच्याकडे जशी गौर बसते मी तुला सांगितलं तर म्हणजे तो तांब्यावर तांब्या असतो करेक्ट. सो ही गादी ठुशी जी आहे ती बरोबर तिच्या अशा मानेत तशी बरोबर बसते. आणि आम्ही जे म्हणजे खण वगैरे तिला नेसवतो तेही हलत नाही मग. सो ते ही ठुशी तर असतेच असते कंपल्सरी. आणि हा एक ही अशी छोटीशी पण एक ह्याला पण ठुशीच म्हणायचं असंही एक आहे आमच्याकडे. आणि मग मंगळसूत्र तर मंगळसूत्राचे केवढे सारे डिझाईन्स म्हणजे किती सुंदर डिझाईन्स आहेत इथे मंगळसूत्राचे. हे पण काहीतरी युनिक म्हणजे ठुशीचाच हे असलेलं खूप छान मंगळसूत्र पाहायला मिळतं आणि ठसठशीत एकदम. फारच गोड आहे, फारच गोड.
आणि अगदी महाग नाही, अगदी रिझनेबल रेट मधली ही आपली सगळी ज्वेलरी आहे. म्हणजे अगदी 200 पासून सर्वांची स्टार्टिंग आहे. ओके. आणि मंगळसूत्राचे साधारणतः काय प्राइसिंग असेल? सो जे विदाउट इयरिंग आहे ते 200 पासून स्टार्टिंग आहे आणि जे विथ इयरिंग आहे ते 250 पासून आपले तुम्हाला मंगळसूत्र इथे मिळते. अशी पण 200 पासून आहे. हा जो राणीहार आहे तो पण आपला 350 पासून सुरू आहे. अरे वा, सुंदर. हे मला आवडलंय. हे खूपच गोड आहे. सी. आणि ही आपली पारंपरिक वज्रटीक. वज्रटीक. अच्छा. सी, मला मी आता तेच म्हणणार होते म्हणून मी बघितलं इथे ज्यांच्याकडे अशा उभ्या गौरी असतात तिला ही खूपच छान दिसेल. किंवा मला हेही आवडलंय आता इथे जे आहे. हो, खूप सुंदर हार आहे. खूप छान आहे ना. हारच गोड आहे. खूप युनिक. खूप छान आहे आणि एकदम ठसठशीत डिझाईन आहे. मस्त आहे, खूपच सुंदर. ह्याच्यासोबत इयरिंग्स पण आहेत. इयरिंग्स पण आहेत. हे काय सेटच करून ठेवलेत का तुम्ही? वा वा, कसलं भारी. हे कॉम्बोज आहेत. म्हणजे गौरीला जेव्हा दागिने येतो तेव्हा काय घेऊ काय नको असं होतं, त्याच्यामुळे मग आपण कॉम्बो सेटच तयार केले. ज्यामध्ये गोल्ड आहे, मोतीमध्ये पण आहे आणि मिनिमम कॉम्बो तुम्हाला 1050 पासून आपल्याकडे सुरुवात आहे. ओके. 1050. छान. 1050 पासून सगळं आपल्याला इथे मिळेल कॉम्बोज मध्ये. सुंदर. ठुशी, मंगळसूत्र, नथ, लांब हार, कानातले नथ सर्व. ओके. आणि माझ्या मते ज्ञानदा इथे एक सुंदर ह्यांनी केलंय ते म्हणजे गौरीला सजवलंय. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे उभ्या गौरी आहेत किंवा एक आपण अंदाज म्हणतो की हे कसं दिसेल वेअर केल्यावर किंवा काय, तिथे ठुशीपासून त्यांनी मंगळसूत्र ते लांब हार आणि बांगड्या ही इव्हन झुमके, नथ खूप सुंदर पद्धतीने सजवून इथे ठेवलेले आहे. त्याच्यामुळे एक अंदाज इतका सुंदर येतो आपल्याला की हे कितपर्यंत लेंथला येईल किंवा छान. साडी पदराला जी पिन लावली ती पण आवडली आहे मला. येस. तर ह्याच्यातही तुमच्याकडे वेगवेगळे प्रकार आहेत. वा. आता झुमकेंचं कलेक्शन जरा बघूया. आणि मला ताईंनी आल्याला सांगितलंय की त्यांच्याकडे एक वेगळा कानात टाकायचा एक प्रकार पण आहे, ते इयरिंग्स तेही बघणार आहोत. हो, येस, त्यांनी माझं लक्ष वेधून घेतलेलं तुम्ही आल्या. सो हा एक वेगळा प्रकार आहे. तुम्ही एकदा वेअर करून बघाल का, म्हणजे तुम्हाला ही अंदाजा येईल. येस. खूप छान वाटतं आणि खूप युनिक गोष्ट आहे आणि सध्या फार ट्रेंड मध्ये मला असं वाटतं. आणि त्याच्यात तुमच्याकडे बरेच कलेक्शन आहे. आणि गणपतीमध्ये तर एकदम नऊवारी साडी किंवा साध्या साडीवर पण घातलं तरी काम झालं. एक्झॅक्टली. मस्त. म्हणजे दोन आपल्याला वरती हे आणि खाली पुन्हा कानातले किंवा वेल असंही घालायची गरज नाही. इतकं सुंदर आहे ते. क्यूट दिसतं. आणि मी थांबून मिरर. येस. इनफॅक्ट म्हणजे साडी किंवा ह्याच्या त्याच्यावर तर ट्रेडिशनल वरती तर ते चांगलं दिसणारच आहे, पण काही इंडो वेस्टर्न कॉम्बिनेशन जर करायचं असेल त्याला सुद्धा हे खूप सुटेबल आहे. मस्त आहे. आणि ते कलेक्शनही त्यांचं खूप छान आहे, वेगवेगळे प्रकार आहेत. फारच गोड आहे. आणि आता झुमके एकदा बघूया. झुमके आहेत लहान, वेगवेगळे, छोटे मोठे सर्व तुम्हाला याच्यामध्ये मिळते. आणि हे 1 ग्राम मध्ये आहेत. अच्छा. पॉलिश राहतं, रिपॉलिशेबल सुद्धा आहेत. सो म्हणजे खूप चांगलं, खूप वर्ष राहू शकतील असेल. ओके ओके. म्हणजे ज्यांना डेलिकेट म्हणजे वेगवेगळे साइजेस पण आहेत, छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सगळे. हे थोडे साऊथ मध्ये जातात. येस. छान आहेत. आणि भरपूर झुमके जसे पाठी मोत्यांचं कलेक्शनही आहे. म्हणजे हे फक्त गोल्डच आहे. तर गौरी आणि गणपतीसाठी शॉपिंग करण्यासाठी खूप छान युनिक कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आणि माझ्या मते ज्ञानदा, गौरीसाठी तू आणखीन काही चूज नाही केलंस? माझ्या मते जरा आणखीन तुला काही बघायचं आहे का?
मी आता ना ऍक्च्युली एवढं सगळं बघून जसं ती म्हणाली जसं जरा कन्फ्युज व्हायला झालंय, काय घेऊ काय नको असं झालंय खरं तर. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही वेगळं युनिक कलेक्शन आहे का आपल्याकडे गौरीसाठी? खोपा आहे, ओके. त्याच्यानंतर कान काफ आहे. कान काफ. काफ, हा, कान काफ. सो हे ह्याला कान म्हणतात, म्हणजे असे पूर्ण कानाच्या भोवती बसतात. ओके ओके. आणि हे काफ आहेत, हे तुम्ही असे सरळ असे असे वेअर होतील असे. बरोबर. म्हणजे वरतून डिरेक्टली. हा, येस. वा, खूप सुंदर दिसतं हे. म्हणजे नऊवारीवर हे मोती आणि हे कलेक्शन फार छान आहे. येस येस येस. सो हे सुद्धा तुम्ही वेअर करू शकता. त्याचबरोबर आपला पारंपरिक सुंदर. खोपा. अरे, सो खोपामध्ये पण खूप व्हरायटीज आहेत, खूप डिझाईन्स आहेत. बघून झालेलं आहे. खोप्यातलं तुम्ही पारंपरिक बघितलं, चंद्रकोर बघितलं. आता आपण बांगड्यांकडे वळूया, कारण पूर्ण ह्याच्यात आता आपले सगळे गळ्यातलं आणि कानातले बघून झालेत. आता बाकी आहेत बांगड्या, नथ आणि ज्ञानदाला आवडलेली साडीपिन. सो बांगड्यांकडे पहिले वळतोय. ज्ञानदा, काय कुठल्या प्रकारच्या बांगड्या तुला आवडतात? या पारंपरिक आहेत इथे काही, काय नाव आहेत ताई यांची? सो ही डबल साईड पिचोडी आहे. ओके, पिचोडी पारंपरिक. हो, हे तोडे आहेत आपले, आणि ह्या पाटल्या आहेत, स्वस्तिकच्या पाटल्या आहेत, आणि ह्या एक काही युनिक डिझाईन्स आहेत आपल्याकडे बांगड्यांमध्ये असं. सो ह्या अगदी चालणारे आणि सणांच्या दिवशी स्पेसिफिक घालणारे अशा डिझाईन्स आहेत. ओके. हे पण 1 ग्रॅम आहे का? हो. का इमिटेशन? हे इमिटेशन आहे, हे 1 ग्राम नाही. नॉट ओनली ऑन साडी, आता स्पेसिफिकली हा जो साईज आहे ही थोडी ब्रॉड आहे. ही साईज जी आहे ती बांगडी कशावर, म्हणजे ड्रेसेस, कुर्ती, ह्याच्यावर सुद्धा ही साईज छान दिसू शकते. नथ बाकी आहे अजून. आणि नथ म्हटलं की आता सध्या आम्ही जेव्हा केव्हा प्रवाहाचे इव्हेंट करतो किंवा जेव्हा केव्हा आता सध्या सेलिब्रिटीना बघतो, ठसठशीत नथ वेअर करतात आणि त्या नथीवर लिहिलेलंही असतं किंवा त्या सुंदर मोत्यांच्या मोठ्या नथ असतात किंवा डेलिकेट नथ असतात. तुमच्याकडे काय ऑप्शन आहेत आम्हाला आवडतील बघायला? ह्याच्यामध्ये तुम्हाला डायमंड, मोती, ट्रेडिशनल सर्व प्रकारच्या नथ पाहायला मिळतील. मोत्याचं काम केलेल्या नथ आहे, सो या ट्रेडिशनल मध्ये येतात. ह्या पण ट्रेडिशनल नथ आहेत. ह्या थोडासा एक मॉडर्न लुक दिला आहे या नथींना. सो डायमंड आहे, ह्या सुद्धा पारंपरिक नथी आहेत अगदी. सो ही तुम्ही बघाल, मला ही आवडली. सो ही काव्यांजली सिरियल मध्ये काव्याने वेअर केलेली नथ आहे, तिच्यासाठी स्पेसिफिकली आपण ही नथ बनवली होती. वा वा वा, सुंदर. ही आवडली आहे मला. थोडं मॉडर्न टच तुम्हाला द्यायचा असेल, वेअर करून. ह्यांची रेंज काय साधारण? नथ जे आहेत ते 100 पासून सुरू आहे. ओके, स्टार्टिंग रेंज 100. हो हो, तुम्हाला मिळतील. आता गणपतीत खूप ढोल ताशा पथक आपल्याला बघायला मिळतात. ढोल ताशा पथकात मुली त्या युनिफॉर्म मध्येच असतात, पण त्या युनिफॉर्म मध्ये चंद्रकोर, नथ, ह्या सगळ्या गोष्टी, बुगडी, ह्या सगळ्या गोष्टी त्या त्यांच्या लुक मध्ये इन्क्लूड करतात त्या मुली. त्याला थोडा ट्रॅडिशनल टच मिळतो मग. हा, करेक्ट. सो तो प्रकार एक तर मला फारच आवडतो. म्हणजे सो त्यांच्यासाठी सुद्धा आहे ना,
ह्या ज्या नथ आहेत आता बघ, ही आहे छोटीशी नथ, म्हणजे तुम्ही जो तुमचा पथकाचा जो ड्रेस असतो म्हणा आपला, तरी त्याच्यावरती सुद्धा नथ, ह्या अशा नथी खूपच छान दिसतील. तुम्ही ढोलताशा वाजवणार असाल, पथकात असाल आणि तुम्हाला नथ घालायची असेल तर तुम्ही इथे येऊन नथ शॉपिंग करू शकता. येस, मस्त आहे, कलेक्शन खूप छान आहे, खूप सुंदर. आता ज्ञानदाचं स्पेशल आवडतं सेक्शन साडी पिन. सो साडी पिन मध्ये पण तुम्हाला व्हरायटीज दिसतील. तो मोत्यांच्या आहेत. हा थोडा साऊथ लुक दिलेला आहे बरोबर यांना, आणि हाही आपल्या पारंपरिक मोत्याचं आणि गोल्डचं काम केलेल्या पिना आहेत. करेक्ट. सो निरांनाही तुम्ही लावू शकता अच्छा, किंवा वरती पदरालाही तुम्ही त्या पिना लावू शकता. पण तिथे गौरीला लावलेली हीच आहे का? अच्छा, अशामध्ये आहे. सुंदर दिसतं ना गिफ्टिंग साठी पण सुंदर आहे, हो. साठी पण देतात. ऍक्च्युली म्हणजे त्या म्हणाल्या त्या पटलं मला. गिफ्टिंग साठी सुद्धा हे सगळेच ऑप्शन्स खूप बेस्ट आहेत. तुम्ही गणपतीत सुद्धा आपण म्हणजे एकमेकांच्या घरी जातो, किंवा आता गणपती, मग नवरात्र, दिवाळी, या सगळ्या गोष्टी येणारच आहेत आणि आपण एकमेकांच्या घरी जाणारच आहोत. सो आपण एकमेकांकडनं ही अशी छान वसुली करू शकतो. येस, नक्कीच. सुंदर कलेक्शन आहे. माझ्या मध्ये आता गौरीचे आणि गणपतीचे हे दोन्ही दागिने बघून झालेत आणि ज्ञानदाची हळूहळू शॉपिंग सुरूच आहे, साईड बाय साईड काही नाही काही. पण आता ज्ञानदा म्हणाली तसे की आपण छान नटतो थटतो आणि सणवार असले की आपण साडी वेअर करतो किंवा एक महाराष्ट्रीयन लुक तयार करायचा प्रयत्न करतो. सो जर ज्ञानदाला आता तिच्या घरी पाहुणे येणार आहेत, गौरी गणपती आहेतच, तर भरपूर पाहुणे सेलिब्रिटी येतच असतात, नातेवाईक. तुला जर रेडी व्हायचं असेल तर यावेळेला काही असं स्पेशल लुक ठरलाय का? स्पेशल लुक आपण इथे ठरवूया. बरं. सो मी कुठलाही ट्रेडिशनल लुक जर करणार असेल पारंपरिक, तर नथ मॅन्डेटरी आहे. ओके. मी थोडा वेळ घालेन, पण मी घालेन. बरं, नथीमध्ये मग काय चूज करायचंय तुला? मला ऍक्च्युली ह्याच नथी जास्त आवडतात, जी एक आपली पारंपरिक मराठी नथ. ओके. सो मी अशी एखादी नथ घेईन. आता आपण डिसाइड करतो ज्ञानदाचा एक गौरी गणपती स्पेशल लुक. त्याच्यामुळे आता जे जे दागिने आम्ही बाजूला काढतोय ते सगळे आता ज्ञानदा नंतर वेअर करून एक लुक बघणार आपण की कसं साधारणतः लुक. त्याच्यामध्ये सुद्धा आता नथीमध्ये इथे जो स्टोन असतो तो शक्यतो हा असा डार्क पिंक किंवा ग्रीन जर घेतला तर तो साधारण सगळ्या साड्यांवरती किंवा बऱ्यापैकी साड्यांवरती तो जातोच जातो. सो मी असा हा प्लेन स्टोन घेण्याच्या ऐवजी मी हा कलर स्टोन मी निवडेन. हे झालं नथ एक. सेकंड, आता मला हे जे काही बघितलंय काफ, सो तो प्रकार मला खूप आवडलाय. सो तर मी एक वेगळं काहीतरी करायचं म्हणून मी त्याच्यातला एखादा काफ निवडेन. हाही साधारण सगळ्या, कुठलीही साडी नेसलीत कुठल्याही कलरची तरी हा स्टोन कॉम्प्लिमेंट करतो, हा रंग कॉम्प्लिमेंट करतो कुठल्याही साडीला. सो अगेन मी हा रंग निवडते आणि हा आकार आणि हे डिझाईन सुद्धा मला खूप आवडलाय. सो मी कानात म्हणून मी हे निवडेन. आपण बांगड्या निवडूया का? सो बांगड्यांचं आणि माझं लव्ह अँड हेट रिलेशनशिप आहे, कारण मला फार आवडत नाहीत बांगड्या, पण तू एक लुक, आपला पारंपरिक लुक कम्प्लीट करण्यासाठी बांगडी असावीच, म्हणजे नाहीतर तो लुक थोडा अपूर्ण वाटू शकतो किंवा असं काहीतरी सुनं सुनं वाटू शकतं. म्हणून मी जे मगाशी हे कडे बघितले ते त्यातल्या त्यात मला जास्त माझ्यासारख्या मुलींसाठी ज्यांना बांगड्या खूप आवडत नाहीत पण बांगडी घालायची आहे, सो अशांसाठी हे कडं जास्त मदतीचं ठरू शकतं, कारण ते एक कडं घातलं काम झालं, यू आर गुड टू गो. येस. आणि काम करताना सुद्धा ते एक असं असं वगैरे करत बसा, ते काही करायला लागणार नाही ना, त्रास देणार नाहीत त्या. येस. सो ते झालं एक. आता माझ्या मते इथे ना खूप सेक्शन आहेत, त्याच्यामध्ये गोल्डन कलेक्शन, पेशवाई कलेक्शन, हिरकणी कलेक्शन आणि या साईडलाही भद्रा कलेक्शन वगैरे आहेतच. तुला काय आवडतंय आणि कुठल्या कलेक्शन मध्ये तुला तुझ्या लुकच्या? मी तुला खरं सांगू का,
गळ्यातले सुद्धा म्हणजे साधारण चोकर मला खूप आवडतात. ओके. आणि इथपर्यंत साधारण लांब असेल तर ते मला खूप आवडतं. पण मला इथे साज दिसतोय कोल्हापुरी, आणि कुठल्याही एक शोकेस मध्ये तो साज असला तर माझं सगळ्यात आधी लक्ष माझं त्याच्याचकडे जातं. तो तसं बघायला गेला तर माझा सगळ्यात आवडता दागिना जर म्हणशील तर तो कोल्हापुरी साज आहे. कारण ती डिझाईन जेवढी मला आवडते तेवढी मला कुठलीच डिझाईन आवडत नाही. म्हणजे ते एक काहीतरी आहे, एक ते कनेक्शन आहे काहीतरी. पण नऊवारी जर नेसणार असू आपण तर मला असं वाटतं लॉंग नऊवारीसाठी हे जास्त सुटेबल आहे. पण ही जी साईज आहे ती जरा काय म्हणू मल्टीटास्क करू शकते, कशावरही छान दिसू शकते. 6 वारीवर 9 वारीवर सुद्धा, किंवा परत एखादा प्लेन कुर्ता जर तुम्ही घालणार असाल तर त्याच्यावर सुद्धा हा साज चांगला दिसू शकतो. सो म्हणून मी एक साधारण मल्टीपर्पज एक कन्सिडर करता मला ही साईज जरा जास्त परफेक्ट वाटतेय. सो हे एक मी प्राइस विचारणार सगळे. हा, ह्याची किंमत काय आहे? सो हा जो साज आहे ह्याची किंमत आहे 3250. ओके. आणि ह्याची पण तुम्हाला गॅरंटी आहे. हे मोत्यांची तुम्हाला 5 वर्षांची गॅरंटी आहे. सेमी कल्चर मोती आहेत, तर हे मोती कधीच खराब होणार नाहीत. ओके. आणि तसं पॉलिश निघतं नाही निघणार. येस येस, त्याचं पॉलिश वगैरे काही निघणार नाही. आणि खूप चांगला राहील तुमचा, जसं तुम्ही वापराल म्हणजे अगदी वर्षानुवर्ष टिकेल असा हा साज किंवा आहे. तिथे ना गोल्डन साज पण दिसतात मला, तर ते सुद्धा खूप छान आहेत. सो आपण बघत सुद्धा पहिल्याचे साज हे गोल्डन मध्येच होते, आता मोत्यांमध्ये पण साज आले आहेत. पण हे अगदी टिपिकल आपण बघितले असतील आपल्या घरच्यांच्या गळ्यात वगैरे, आई असेल आजी असेल त्यांच्या. मला हा एक आवडलाय, मला फारच. तो गोल्डन आणि मोती असा मिक्स लुक करायचा ठरवतेस? हा, एक साधारण जे आवडेल ते बाजूला काढलं जात आहे माझ्याकडनं. पण हा आणि म्हणजे ज्याला आपण पेंडंट नाहीये खरं तर, पण तरी सुद्धा मला ते आवडलंय खूप. किंवा मग हा पॅटर्न ज्याला पेंडंट आहे किंवा ज्यांना ते एक पेंडंट हवंच आहे त्याला हे आवडू शकतं. पण मला फॉर सम रिझन मला ही डिझाईन आवडली आहे खूप. ओके. मग हा आपण साईडला करू. येस. इथे चोकर मध्ये म्हणजे ते मोत्याचे वेगळे वेगळे डिझाईन्स दिसत आहेत, सो तेही फार गोड आहेत. तुला कुठला पसंत करायचा साधारणतः, म्हणजे असं स्पेसिफिकली ह्या चिंचपेटी आहेत, पारंपरिक 3 पेठाच्या, 5 पेठांच्या, 7 पेठांच्या. सो अशा ह्या चिंचपेटी आहेत. चिंचपेटीची रेंज काय मग साधारण? ओके. या 450 पासून सुरू आहेत. 450 पासून 550. त्याच्या पेठ्यांप्रमाणे आणि त्याच्या सरींप्रमाणे त्याची किंमत वाढते. ते एक आपण बघूया. हे बघ, हे जे आहे ना, हे मी म्हणते हे हा पॅटर्न जो डोळे झाकून तुम्ही कुठला जो लुक करायचा आहे तुम्हाला पारंपरिक, तुम्ही वापरू शकता आणि ते छान दिसणारच. आणि आता म्हणजे तसं नाही, लेटेस्ट असं नाही म्हणू शकणार, म्हणजे ते एक गेल्या काही वर्षात आलेलाच आहे तो प्रकार. तो म्हणजे हे असे गळ्यातले लफवा. खूप एक 2-3 गळ्यातले घालायचे नाही आहेत, किंवा एकच असं काहीतरी प्रॉमिनंट घालायचं, एक स्टेटमेंट पीस आपण म्हणतो. सो तसा लुक ह्या अशा गळ्यातल्यानी आपण अचीव करू शकतो. त्यामुळे हे पण फार गोड आहे. ओके. आपण साधारणतः एक थोडंसं बाजूला काढून बघूया, नंतर तुझा एखादा लुक आपण तयार करताना एक अंदाज घेऊया. नक्कीच नक्कीच. सो आता माझ्या मते या लुक मधल्या बऱ्याच गोष्टी इथे आलेल्या आहेत. एक मला असं वाटतं ज्ञानदा काहीतरी छोटं किंवा मग मोठं काहीतरी एक चूज करावंस, मला एक फारच एक कमाल गोष्ट दिसली आहे, म्हणजे ते एक 3 पदरी गळ्यातलं आहे. अच्छा. हा, सो तेही अगेन थोडं मल्टीपर्पजच वाटतंय मला. आणि मेन ग्रीन आणि रुबी हे कलर तुम्हाला कशावरही जातात. येस. हे एक गळ्यातलं आहे. ह्याला काय म्हणायचं,
असं ह्याला काही ह्या दागिन्याला नाव असं आहे? हा राणीहार मध्ये राणीहार. ओके, राणीहार मध्ये हार राणीहार. आणि अगेन मोती पण म्हणजे एक साधारण मला असं वाटतंय कशावरही ते छान दिसूच शकतं. सो कारण मी दोन्ही साज निवडले होते, मोत्याचं सुद्धा आणि गोल्डन सुद्धा, त्याच्यामुळे मी थोडी एक व्हरायटी म्हणून मी हे एक निवडलंय. आणि अशा प्रकारे आय थिंक माझा लुक कम्प्लीट झालाय. येस, आता आपण जरा हे बघूया तिला काय आवडतं आणि कुठला दागिना तिच्यावर छान दिसेल. एकदा एक ट्रायल घेऊया ना दादा. आता पहिले काय वेअर करायचंय? हेच छोट्यामध्ये समजा जर आता ज्ञानदाचा कान जसं म्हटलं की छोटा आहे आणि हे काफ जर मोठे होत आहेत, त्याच्यामुळे एक अंदाज येईल तुम्हाला यावरनं की तुम्हाला तुम्ही ते क्लिप इथे वरती अटॅच करू शकता केसांना. नाही तर मग झुमका आणि बुगडी. झुमका आणि बुगडी वेगळं. पण त्यामुळे एक अंदाज आला घातल्यावर की साधारणतः काय आपल्याला करता येईल. दिसायला खूप सुंदर आहे ना. हे छान दिसतंय. हे आता हे आणि हा गोल्ड कुर्त्यावर सुद्धा छान दिसेल हा साज. तर कानातल्यांमध्ये तू काय आपण हे ट्राय करूया. तेच म्हटलं. हां, येस. साधारण असा असेल माझ्या पसंतीचा ट्रेडिशनल लुक. गोल्ड आणि मोती वेगळा फिनिशिंग आहे पण मॅच. एक्झॅक्टली, कारण असं वाटलेलं की हा साज ह्याला कॉम्प्लिमेंट होणार नाही, बट हा मोतीचं जे चूज केलंयस तू, हा जो साज चूज केलायस तो एकदम परफेक्ट झाला. मला ते खूप आणि हे कानातलंही त्याला खूप सुंदर वाटतं. सो तुम्हाला इयरिंग्सचे असे बरेच ऑप्शन आहेत. जसं आपण मगाशी म्हटलं थोडासा एक प्रॉब्लेम झाला की कान छोटा असल्यामुळे ते काफ जे आहेत ते आपल्याला पूर्ण नीट नाही लावता आले. तर आता सध्या हा जो ट्रेंड आहे तो तुम्ही चूज करू शकता, किंवा झुमके आणि बुगडी आहेच. येस, ते वेगळं वेगळं. येस, ते तर आपण करूच शकतो. सो मस्त. माझ्या मते ज्ञानदा तुझा एक गौरीची शॉपिंग झालेली आहे छानपैकी. गणपतीसाठी तू बरेच दागिने चूज केलेस आणि आता तुझ्यासाठी तू छान ज्वेलरी सेट केलेली आहे. सो एकंदरीत या शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या, तुम्हाला तुमची तयारी छान करता येईल आणि तुमच्या गौरी गणपतींनाही छान सजवता येईल. सो माझ्या मते ज्ञानदा कसं वाटलं तुला आणि शॉपिंग कलेक्शन एकंदरीतच काय वाटलं? खूप छान, खूपच सुंदर. खरं तर धनश्री आर्ट ज्वेलर्स हे माझ्यासाठी नवीन नाही आहेत ॲक्च्युली, कारण ठिपक्यांची रांगोळी ह्या मालिकेत त्यांची ज्वेलरी आम्ही सगळ्या बायकांनी परिधान केली होती. त्यामुळे साधारण ह्यांचं कलेक्शन मला माहीत होतं, पण गणपती आणि गौरीसाठी एक वेगळं त्यांच्याकडे कलेक्शन आहे हे मला माहीत नव्हतं. आणि खरं तर त्यांच्या शॉपमध्ये मी पहिल्यांदाच आली आहे. सो तोही एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप चांगला होता. सो मी हे तर अगदी आवर्जून सांगू शकते की खूप उत्तम क्वालिटी असलेली ही सगळी ज्वेलरी आहे, कारण ह्याच्या आधी ती आम्ही वापरलेली आहे सगळ्यांनीच. आणि अगेन म्हणजे तेव्हाही आमचे सगळ्यांचे लुक्स वेगळे वेगळे होते. मी थोडी मॉडर्न ज्वेलरी वापरायचे. आणि धनुष्य आर्ट ज्वेलर्सचे बोरिवली ईस्ट व वेस्ट असे दोन्ही ठिकाणी शोरूम आहेत. तुम्ही कुठल्याही ठिकाणी विजिट करू शकता. ओके. आणि माझ्या मते सध्या तुमची ऑफरही गणपती स्पेशल सुरू आहे. सो सध्या आपल्याकडे ऑफर सुरू आहे. तुम्ही कुठल्याही खरेदीवर तुम्हाला ऑफर मिळेल. सो 1000च्या खरेदीवर आपण डेंटल टेस्ट फ्री ठेवलेला आहे. म्हणजे आरोग्याकडेही लक्ष द्या या उद्देशाने आपण ते ठेवलेलं आहे. त्यासोबत 2500च्या खरेदीवर तुम्हाला ब्रेसलेट फ्री आहे. 5000च्या खरेदीवर तुम्हाला डायमंड सेट फ्री आहे आणि 10,000च्या खरेदीवर तुम्हाला
एक कल्याणी साडी फ्री आहे. सो नेहमीच तुम्हाला धनश्री ज्वेल्समध्ये काही ना काहीतरी ऑफर्स नक्कीच पाहायला मिळतील. वा, सुंदर आणि एकंदरीत छान आमचं मस्त शॉपिंग झालेलं आहे. ज्ञानदाने आज वेळ काढून इथे आली, म्हणजे तिच्याही बाप्पांची शॉपिंग इथे झाली आहे, तिचीही शॉपिंग झालेली आहे. तुम्हाला बरंच काही कलेक्शन आवडलं असेल, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि यात तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी आवडल्या, ज्ञानदाचा लुक तुम्हाला कसा वाटला, तिची चॉईस कशी वाटली, हे आम्हाला या व्हिडिओ खाली कमेंट करून सांगायचंच आहे. आणि ज्ञानदा आता नवीन मालिका येते, सो त्या नवीन मालिकेत पण अशीच काहीतरी छोटी मोठी ज्वेलरी वापरताना किंवा एखादं लुक असं काही ट्रायल झालेली आहे का, की ज्या लुकमध्ये आम्हाला दिसतील असं तुला काही सांगता येईल? आमच्या ट्रायल सगळं चालूच आहेत अजून, म्हणजे शिक्कामोर्तब कुठल्या गोष्टीवर झाला नाही आहे. कारण मी आहे, माझी ताई आहे, ती कोण आहे ते तुम्हाला एव्हाना कळलंच असेल. सो असं आहे साधारण. आता तिचा एक वेगळा एक लुक करायचा असेल, माझा वेगळा एक लुक करायचा असेल. सो अजूनही आम्ही ट्रायल झोन मध्ये आहोत, पण तेही लुक्स तुम्हाला आम्ही जे जे करू तेही तुम्हाला नक्कीच आवडतील अशी माझी आशा आहे. आणि मी जसं तुम्हाला सगळ्यांना नेहमी सांगते तसं कनेक्टेड राहा. आता सोशल मीडिया तर म्हणजे गिफ्टच मिळालंय आपल्याला, आपल्या जनरेशनला. सो तुम्हाला काय वाटतंय, कसं वाटतंय, आवडतंय नाही आवडतंय, किंवा आम्ही अजून काय करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींचे इनपुट तुमच्याकडनं येत राहू देत. येस, आणि तू आम्हाला वेळेअभावी प्रत्येक गोष्टीची प्राइस नाही सांगता आली असली तरी बऱ्यापैकी आम्ही काय काय गोष्टींचे अंदाजे रेंज सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तुम्ही शॉपला व्हिजिट करा, इथे भरपूर कलेक्शन आहे, ते कलेक्शन बघा आणि मजा करा. कारण गौरी गणपतीचा सण आहे, त्याच्यामुळे धमाल तर करायचीच आहे. सजूया, नटूया आणि मजा करूया. मजा करूया. गणेश उत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चैतालीताई, थँक्यू सो मच. तुम्हाला एक इतक्या वेळात वेळ काढून आम्हाला इतकं छान कलेक्शन दाखवलं त्यासाठी. आणि ज्ञानदा, तुलाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. धनश्री ज्वेल्सला व्हिजिट केल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू.